गरजेचं आहे. हे लाडकी बहिणीचे पैसे कोणाला लवकर भेटले माहिती आहे कोणत्या महिलांना? नाही, ज्या महिलांचा एक बचत खाता व्यवस्थित चालू होता अशा महिलांना खूप लवकर पैसे मिळाले. व्यवस्थित म्हणजे कसं, तो बचत खाता आधारशी लिंक असायला पाहिजे, दुसरा तो मोबाईलची लिंक असायला पाहिजे, आणि तिसरं त्याच्यात एक दोन देवाणघेवाण व्हायला पाहिजे. अशा महिलांना खूप लवकर पैसे भेटले. कोविड काळातही मी बघितलं 500-500 रुपये आले होते, ते सुद्धा मिळाले. कोणाला? ज्यांचा एक बचत खाता व्यवस्थित चालू. काही महिला म्हणतात की सर आमचे 4 बँकेत खाते आहेत. किती? 4. तुम्हाला काम नाही तर वेळात वेळ काढाने 2 खाते बंद करून घ्या, परंतु आपला एक खाता एकदम व्यवस्थित चालू असायला पाहिजे. की गव्हर्नमेंटची कोणतीही स्कीम आली की सरळ तो बँक खाता दिला की सरळ त्याचा फायदा तुमच्या खात्यामध्ये पोहोचेल. आणि ज्यांचा आजही एक बँक खाता नाही आहे व्यवस्थित, त्यांना मी बघितलं आहे की आजही त्यांना पैसे मिळालेले नाही. तर एक खाता आपला व्यवस्थित असला पाहिजे. समोर जाऊ आता आपण प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना. 12 रुपयाचा प्रीमियम आहे. साधा एक पान खाता आपण तर 12 रुपये होतात, आता 20 रुपये झाले मला वाटते. हातपाय तुटला, अपघात झाला तर किती रुपये मिळतात? 2 लाख. आणि दुसरी एक स्कीम आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना. याचे 330 रुपये होता, आता 436 झाला, कारण गव्हर्नमेंटला खूप वर्ष क्लेम द्यावं लागत आहे त्याच्यामध्ये. ह्या स्कीम मध्ये खूप लोकांना पैसा मिळालेला आहे. की कुठं आपण कुठे जात होतो आणि ऍक्सिडेंट झाला समजा किंवा अपघात झाला तर आणि तो व्यक्ती मृत पावला तर घरच्या लोकांना किती रुपये भेटले आहे? 2 लाख रुपये. समोर आहे ऑनलाईन फ्रॉडवर व्हिडिओ आहे, हा बघा. चलो जी बोलिए. बड़ा ट्रांजैक्शन किया जी किया. क्यों? अरे क्यों? सर आपने तो केवाईसी का सबमिट नहीं है तो आपका अकाउंट ब्लॉक करने के लिए आपकी पर्सनल डिटेल्स चाहिए. आप पूछिए. सर आपका फुल नाम? संजय वसंत कुलकर्णी. सर डेट ऑफ बर्थ? 12/9/78. सर आप एक बार अपना एटीएम कार्ड नंबर कंफर्म कर दें. क्यों मेरा बोल क्या? नहीं लेकिन हेलो मोबाइल नंबर माइक. हाँ जी 52 12 टाइम 075. सर आपका पिन नंबर? होल्ड कीजिए. मोबाइल में 15. भाई साहब किससे बात कर रहे हो आप, और किसको पिन दे रहे हो? बैंकर. अगर वो बैंकर है तो पिन नहीं मांगेगा. कुछ भी हो जाए बैंकर आपका पिन नहीं मांगेगा. और किसी का भी हो, पिन, सीवीवी नंबर, ओटीपी, पासवर्ड और पर्सनल डिटेल ये किसी से ना शेयर करें. बी सेफ, नॉट सॉरी. तुमच्या लक्षात आलं का? हे ऑनलाईन फ्रॉडवर व्हिडिओ होता. तुम्हाला फोन येतात ना, तुम्हाला लॉटरी लागली आहे, तुमच्या खात्यात पैसे जमा करायचे आहेत. हा, तर अशा फ्रॉड लोकांना तुम्ही तुमचा एटीएम नंबर किंवा पासवर्ड सांगाल का? सांगितलं की पैसे गेले. आजकाल चोऱ्या अशाच वाढलेल्या आहेत. मुंबई पोलीसचा व्हिडिओ होता. ऑनलाईन संबंधित थोडंसं आपण जागृत राहायला पाहिजे. ठीक आहे, थोडंसं आपण इंटरनेट बँकिंग संबंधी पण माहिती घेऊ. सध्या ऑनलाईन बँकिंग आहे हे पुरुष मंडळी भरपूर करत आहे, महिला पण संवाद करते आता. तर ऑनलाईन बँकिंगचे फायदे सांगा की कोणी? आपण गुगल पे, फोन पे वगैरे करतो ना. वेळेची बचत सर्वात पहिलं कारण आहे. त्याच्यामध्ये दुसरे कारण असं आहे म्हणजे फायदा फायदे सांगतात. वेळेची बचत तर होतो, वरून आपल्याला एखाद्या बँकेमध्ये जसं कोणतेही ट्रान्झॅक्शन करताय आपण ऑनलाईन मध्ये ते 1 लाख एका दिवशी ट्रान्झॅक्शन करू शकतो. आणि जर आरटीजीएस करायचं तर ते पण करू शकतो. पण मग त्याचा फायदा खूप आहे. वेळेची बचत त्या सर्वात महत्वाचं आहे. बरोबर आहे. आणखी एक फायदा आहे खूप मोठा. कोणता आहे? तो सांगितलं वेळेची बचत मध्ये त्याच्यात आला ना, ते खूप मोठा फायदा आहे. ऑनलाईनचा किंवा नेट बँकिंगचा कोणता? मला ब्रह्मपुरी
बोरीमध्ये एका व्यक्तीला जास्त नव्हती रक्कम 4,000 रुपये द्यायचे होते. किती? 4,000. परंतु मला नाही का त्यावेळेस ते 4,000 दिले म्हणून मला रसीदचा काम होता. कशाचा? रसीदचा. पण तो व्यक्ती माझ्या इतके जवळचा होता की मी हा भरून नव्हतो शकत की मला तुम्ही रसीद द्या म्हणून. आलं का लक्षात? तर मग मला अचानक काय सुचलं की आपण या व्यक्तीला 4,000 कसे द्यायला पाहिजे? ऑनलाईन द्यायला पाहिजे. मी त्यांना म्हटलं की सर काय गुगल पे वगैरे आहे का? तर हो म्हणले. मी म्हटलं पासवर्ड सेंड कर. त्यांनी सेंड केला आणि मी काय केलं त्याला ऑनलाईन पेमेंट